लोकशाही दिनाचं लोकांनाच वावडं का फिरवतायत पाठ? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी महिन्यापासून लोकशाही दिन दर महिन्याला सुरू केला, पण त्याला आतापर्यंत अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याने तो अयशस्वी ठरला। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तो आयोजित केला जातो। त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या लोकशाही दिनी सोमवार दिनांक 7 रोजी 30 लाख लोकसंख्येच्या उद्योगनगरीतून फक्त 4च तक्रारी आल्या। फेब्रुवारीत पहिल्या दिनी तर त्या फक्त 2च आल्या होत्या। त्यासाठी विहित नमुन्यातील अर्जाद्वारे तक्रार 2 प्रतीत 15 दिवस अगोदर द्यावी लागत असल्याने या दिनाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्या या उपक्रमाची गत माजी आयुक्त राजेश पाटील यांच्या फेल गेलेल्या व पिंपरी चिंचवडकरांना काहीच उपयोग न झालेल्या जनसंवाद सभेसारखीच होण्याची दाट शक्यता आहे। त्या सभेतही एकच तक्रार अनेकदा मांडूनही ती सुटत नव्हती। त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय निहाय होणाऱ्या या सभा म्हणजे फक्त सोपस्कर झाल्या होत्या। त्यात किंचित दुरुस्ती करून आता महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त लोकशाही दिन घेण्यात येत आहे। महापालिकेची मुदत संपूनही निवडणूक न झाल्याने गेल्या 3 वर्षापासून उद्योगनगरीत प्रशासकीय राजवट आहे। परिणामी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांअभावी नागरिकांची कामे तुलनेने तत्परतेने होत नाहीत, ती प्रलंबित राहत आहेत। म्हणून त्यावर एक उपाय म्हणून प्रथम जनसंवाद सभा व आता लोकशाही दिन प्रशासनाने सुरू केला, पण त्यातही सरकारी बाबूंनी पाचर मारून ठेवली। परिणामी तो सपशेल फेल गेला। विहित नमुन्यातील अर्जाद्वारेच तक्रार 15 दिवस अगोदर करण्याची खुंटी त्यात मारून ठेवली, तीच मोठी अडसर ठरत आहे। परिणामी पहिल्या दिनी फेब्रुवारी महिन्यात फक्त 2, दुसऱ्या महिन्यात मार्चमध्ये 6 तर एप्रिलमध्ये दिनांक 7 रोजी फक्त 4 तक्रारी आल्या। ही अट दूर केली तर बहुधा या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे। दरम्यान पहिल्या दिनापासून काळेवाडीतील तक्रारी येत असून त्या दुसऱ्या दिनीही कायमच राहिलेल्या आहेत। तिसऱ्या लोकशाही दिनी नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी तक्रारी ऐकून घेतल्या। HA कंपनीच्या हद्दीतील निवासी भागात मोठ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून देणे, अरुंद रस्ते रुंद करणे, काळेवाडी येथील तापकीर माळा चौक येथे 9 मीटर रस्त्याचे रखडलेले भूसंपादन पूर्ण करणे आणि शहरात रस्ता परिसरात सुविधा उपलब्ध करणे अशा फक्त 4च तक्रारी सूचना आल्या। तर सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सांडभोर यांनी सूचना केल्या। तुमच्या या दिनाचा अनुभव काय आहे? खरंच तुम्ही या दिवशी मांडलेल्या नागरी समस्या मार्गी लागल्या आहेत का? याविषयीची तुमची मते कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।